हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तुरीच्या दाण्यांची उसळ. तर त्यासाठी मी तुरी भिजत घातले होते रात्रीच आणि सकाळी ते कुकरला बॉईल करून घेतलं. त्यामध्ये मीठ घातलं होतं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्याला फोडणी घातली जिरे मोहरीची, कढीपत्ता घातला थोडा आणि फोडणी छान फुटली आणि त्यानंतर त्यामध्ये घातला कांदा आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट. तर आता हे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा छान थोडा गुलाबी झाला की त्यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार. मीठ अगदी कमी घालायचं आहे कारण तुरी जेव्हा मी बॉईल केल्या होत्या तेव्हा त्यामध्ये मी मीठ घातलं होतं. सो मी आता अगदी कमी मीठ घातलेलं आहे. आता टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आणि कांदा पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता मी त्यामध्ये घातला आहे मसाला. तर हा मसाला मी सातारवरून घेतला. एक फ्रेंड आहे माझी, तिच्याकडून मागवला होता. तर थोडा तो मसाला घातला आहे. तो नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला वगैरे घालू शकतात. थोडं तिखट घातलं आहे, धने जिऱ्याची पूड घातली आहे, थोडा गरम मसालासुद्धा घातला आहे, हळद घातली आहे आणि थोडा मी यामध्ये किचन किंग मसालासुद्धा घातला होता. असं थोडं थोडं अगदी असे मसाले घातले की जेणेकरून त्याची चव जी आहे ती अशी छान लागेल. आणि त्या तुरी ज्या बॉईल केल्या होत्या त्या मी त्यामध्ये घालून घेतले. पाण्यासकटच घातले कारण पाणी जे आहे ते सोक करून घेतात तुरीनंतर पूर्ण आणि ते जास्त ड्राय नको व्हायला म्हणून मी ते पाण्यासोबतच घातले आहे. बॉईल करताना खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे जेणेकरून त्या खूप पातळ नाही होणार. आणि आता हे छान असं बॉईल होऊ देणार आहे आणि थोडं त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आणि आता हे आपल्याला याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे की आपली तुरीची उसळ रेडी आहे. थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही ही भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात. आणि जर फक्त उसळ खायची असेल तर मग तिखट वगैरे थोडं कमी घालायचं. आणि अशा प्रकारे आपली तुरीची उसळ रेडी आहे. तर बघू शकता की ती छान अशी दिसायलाच यम्मी दिसते. थोडी कोथिंबीर वरून अजून घालायची की आपली उसळ रेडी आहे. आणि खूप चवीला खूप छान झाली होती. नक्की ट्राय करून बघा रेसिपी. आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब जरूर